जय शिवराय. असं म्हणतात की बाप असताना त्याचं महत्त्व कळत नाही आणि बाप गेल्यावर डोक्यावर आभाळ उरत नाही. हे व्यक्त होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी काल अनुभवलेल्या 2 बाप मोमेंट्स. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या स्टार प्रवाहावर सुरू असलेल्या मालिकेत गोविंदराव फुले हे ज्योतिरावांविषयीचा अभिमान, त्यांचं कौतुक हे व्यक्त करतात तो सीन. रमेश रोकडे या गुणी कलाकारानं खरं तर प्रताप गंगावणे यांचे संवाद, कार्तिक केंडे यांचं दिग्दर्शन या माध्यमातून हा प्रसंग अक्षरशः जिवंत केलाय. बघा, मला असं वाटतं की त्या लग्नाच्या मिरवणुकीत आपण जायला पाहिजे होतं. त्या थोरा मोठ्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीत माझा योग कसा दिसतोय ते लांबून बघितलं असतं. मी नको म्हणायचो, पण माझा ज्योती मुलकाचा जिद्दी, याच जिद्दीनं त्यानं सरस्वती घरी आणली. असा ज्योती हा प्रसंग पाहताना नकळत माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक हळव्या क्षणांची आठवण आली आणि नकळत डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या. आणि दुसरी बाप मोमेंट होती ती म्हणजे IPL मधल्या SRH आणि दिल्ली कॅपिटल्सच्या कालच्या मॅचच्या हायलाईट्स बघत असताना अभिषेक शर्मानं शतक ठोकल्यानंतर स्टेडियममध्ये आनंद व्यक्त करणारे, नाचणारे त्याचे वडील. या 2 बाप मोमेंट्स होत्या आणि एक गोष्ट जाणवली. अनेकदा विशेषतः वयात आलेल्या मुलांना वाटत असतं की आपले वडील चुकत आहेत, कमी पडत आहेत. कारण वडील कधी कधी रागवत असतात, शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात, कधी कधी मतभेद सुद्धा होतात. माझे वडील मला काय म्हणायचे की मला आत्ता काय वाटतं हे तू बाप झाल्यावर तुला कळेल. प्रत्येक बापाला हेच वाटत असतं की बाप से बेटा सवाई झाला पाहिजे. आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे उपकार आहेत की हे केवळ आता बाप से बेटा सवाई राहिलेलं नाही, तर बाप से बेटी सुद्धा सवाई झाली पाहिजे असं सुद्धा प्रत्येक बापाला वाटत असतं. प्रत्येकच वेळी संसाराचा गाडा ओढत असताना काही स्वप्न अर्धवट सोडावी लागतात, काही दाबून टाकावी लागतात. पण प्रत्येक बापाचं आपल्या मुलाविषयी, मुलीविषयी हे स्वप्न मात्र कायम असतं, जे काल मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेतला हा प्रसंग बघताना पुन्हा एकदा अधोरेखित झालं. तुमच्या आयुष्यातली अशी कुठली बाप मोमेंट होती का? जरूर व्यक्त व्हा. आणि त्याचबरोबर जर वडील हयात नसतील तर मनातल्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. आणि जर तुम्ही नशीबवान असाल, वडील हयात असतील, तर किमान एक फोन करून आणि जमलं तर प्रत्यक्ष भेटून एक कडकडून मिठी मारा आणि बापाला थँक्यू म्हणा. जय शिवराय.